सांगलीत तरुणाचा थरारक पाठलाग करून सपासप वार करत निर्दयी हत्या। सांगली शहरातील स्वामी समर्थ घाटावर तरुणाचा थरारक पाठलाग करून त्याची क्रूर हत्या करण्यात आली। चैतन्य देवा तोरणे, वय वर्ष 20, राहणार टिंबर एरिया, सांगली असे त्याचे नाव आहे। चैतन्य याच्यावर कोयत्याने सपासप 9 वार करण्यात आले। नामचीन गुंडांच्या टोळीतील 7 ते 8 जणांनी ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले। दरम्यान या घटनेनंतर संशयितांच्या घरावर दगडफेक झाल्याने शहरात काही काळ तणाव होता। टिंबर एरियामध्ये असणाऱ्या एका नामचीन गुंडांच्या टोळीसोबत चैतन्य तोरणे याच्या नातेवाईकांचा वाद सुरू होता। यातून वर्चस्व निर्माण करण्यासाठी एकमेकांच्या टोळीत 8 दिवसापासून वाद व धुसमुस सुरू होती। चैतन्य हा वाढपी काम करत असे। मंगळवारी रात्री तो स्वामी समर्थ घाटावर गेला होता। याची माहिती नामचीन टोळीतील गुंडांना मिळाली होती। त्यानुसार टोळीतील 7 ते 8 जणांनी त्याच्यावर हल्ला करण्यासाठी हातात कोयते घेऊन त्याचा पाठलाग सुरू केला। गुंडांच्या टोळीला पाहून चैतन्यने पलायन करण्याचा प्रयत्न केला, परंतु टोळीने त्याचा थरारक पाठलाग करून हल्ला चढविला। चैतन्य याच्या डोक्यावर, पोटावर, पायावर, डोक्यात कोयत्याने 9 वार करण्यात आले। अचानक हल्ला झाल्याने चैतन्य याला काही समजण्याच्या आतच त्याची हत्या केली। तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर पळून गेले। दरम्यान आर्विन पुलावरून जाणाऱ्या एका बीट मार्शलने ही घटना पाहिली। त्यानंतर तातडीने सांगली शहर पोलीस ठाण्याला याबाबत माहिती देण्यात आली। पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे संजीव झाडे, सांगली शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी घटनास्थळी भेट दिली। सांगली शहर स्थानिक गुन्हे अन्वेषणची पथके संशयितांच्या मागावर रवाना झाली आहेत। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।